धामणगाव रेल्वे शासकीय वाळू डेपोतील रेती डेपो चालकाची मनमानी सुरूच आहे। अनेक रॉयल्टी धारकांना वाळू देत नसल्याची वारंवार घरकुल धारकांची ओरड सुरूच असताना सकाळी 11च्या सुमारास शासकीय रेती डेपो ट्रकमध्ये वाळू भरण्याच्या मुद्द्यावरून राडा झाला। दरम्यान रॉयल्टी असताना सुद्धा शासकीय वाळू डेपो चालक वाळू देत नसल्याने उपस्थित रॉयल्टी धारकांनी सांगितले, तर दुसरीकडे काही रॉयल्टी धारकांनी चक्क आपली रेती दुसऱ्यांनाच विकल्याचा आरोप सुद्धा केला जात आहे। एकंदरीत दोन्ही सदर प्रकरण घेऊन मंगळूर दस्तगिरी ठाण्यात पोहोचल्यानंतर काहींच्या मध्यस्थीने वाद संपुष्टात आला। मात्र या निमित्ताने शासकीय वाळू डेपोचा गैरकारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। तालुक्यातील शासकीय रेती डेपोत अनागोंदी माजली असून वाळू डेपो चालक रॉयल्टी धारकांना वाळू देत नसल्याचा आरोप अनेक रॉयल्टी धारकांनी केलेला आहे। अशाच एका प्रकरणात शासकीय रेती डेपोत रेती भरण्यास गेलेल्या एक रॉयल्टी धारकाच्या ट्रकमध्ये वाळू भरण्यास शासकीय वाळू डेपो चालकाने मनमानी केल्यानंतर वाद सुरू झाला। सदर वादाचे पर्यवसान भांडणात होऊन त्यानंतर शासकीय वाळू डेपो चालक व रॉयल्टी धारक असे दोन्ही गट मंगळूर दस्तगिरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार करावयास गेले। मात्र तेथे दोन्ही गटांमध्ये वाद काही मध्यस्थांच्या वतीने सामोपचाराने वाद मिटविण्यात आला। सदरच्या प्रकरणाची नोंद मंगळूर दस्तगीर पोलिसांनी घेतली असून भविष्यात असा प्रकार करू नका अशी समज दिलेली आहे। दरम्यान वाळू डेपोची निर्मिती करताना अनेकांजवळून पैसे घेऊन रेती डेपोची निर्मिती झाली असून त्या बदल्यात सर्वांना वाळू पुरवण्याचे आश्वासन दिल्याचे कळले। मात्र सदर आश्वासन पाळले जात नसल्याने रेती डेपो धारकांमध्ये वाद उपस्थित होत असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान एका रॉयल्टी धारकाने चक्क त्याच्या रॉयल्टीवरील रेती वाळू डेपो चालकाने दुसऱ्याला विकली असा गंभीर आरोप केला जात आहे। मी रवी दिवाडे, काही दिवसापूर्वी मी माझ्या साड्यासाठी दळका जगताप इथे रेती रॉयल्टी बुकिंग केली होती ऑनलाईन 1-2 महिन्या पहिले, आणि रिन्युअलसाठी मी गजूभाऊ भेंडेकडे रॉयल्टी दिली असता ते मला त्या दिवसपासून म्हणजे 8-15 दिवसाच्या दरम्यानपासून सांगताय की बा मी माझ्या गाडीने ट्रिपा टाकलेल्या आहे आणि तुला काही थोड्या दिवसांना देतो बा बुकिंग झाल्यानंतर। खूप दिवस झाले त्रास देत आहे आणि पैसे पण देत नाही रॉयल्टीचे, आणि रॉयल्टी पण देत नाही, बुकिंग पण, गाडी पण देत नाही, रेती पण देत नाही, एवढे खूप दिवस झाले त्रास देत आहे। बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।